नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर माझी आजची देवपूजा बघू शकता तुम्ही. आणि छान असं सुंदर वातावरण माझ्या स्वामी आईच्या आशीर्वादानं माझ्या व्हिडिओची सुरुवात करते. तर इकडं ना मग असं गाय बांधून घेतलेल्या आणि गाय बांधून घेऊन 4चं टायमिंग आहे बरं का. सकाळी तर नाहीच होतं व्हिडिओ काढणं, कारण का सकाळी सकाळी गायींचं काम, नंतरनं वैरण आणायची असती आणि परत घरातलं काम असतं, त्यामुळं सकाळचं काय व्हिडिओ शूट करणं होत नाही. तर संध्याकाळी थोडंसं टायमिंग असतं, तर म्हणलं चला व्हिडिओ शूट करून घेऊया. तर आपला बघा संघर्ष किती मोठा असतो आणि एक काळ कसा असतो. तर एक काळ ना माझ्या पाठीमागं असा होता की माझ्याकडं मोबाईलला रिचार्ज करायला सुद्धा पैसे नव्हते. एवढं वाईट परिस्थिती होती आणि मी ना पहिलं बाहेर 200 रुपये रोजाने बाहेर कामाला जात होती. मी थोडे दिवस तसं पण काम केलं बाहेर. आणि नंतरनं मग गाय घेतली ना, आणि मग गाय घेतल्याच्या नंतर परत कधीही दुसऱ्याच्यात रोजानं बाहेर गेली नाही. आणि एका गायीवरनं सुरू केलेला व्यवसाय आज माझा 8 गायींवर येऊन पोचला. आणि मला एक कमेंट अशी आलती की 3-5 आणि 8-5ला तुम्हाला दर किती बसतो आणि कमिशन किती भेटतं. तर मला ना 3-5, 8-5ला 40 रुपये बसतो आणि 30 पैसे रिवर्स असतं आणि 1 रुपया कमिशन आणि आपल्याला दिवाळी बोनस 50 पैसे. तर असा रेट बसतो आपल्या दुधाला गायींच्या. आणि 8 गाय आहेत त्या. तर 8 गायीत ना 9वी गाय वाढवायची. तर कधी वाढेल ती स्वामींचीच कृपा, त्यांच्या आशीर्वादाशिवाय माझं पानही हलू शकत नाही, असा माझा विश्वास आहे माझ्या स्वामी आईवर. तर बघा तुम्ही, एवढा संघर्ष करावा लागतो आणि एवढं म्हणजेच बघा किती असं प्रयत्न करावं लागते, तर तेव्हा कुठंतरी यश भेटतं. आणि सहजासहजी तर यश नाहीच भेटत. आणि एका गायीवरनं सुरू केलेला प्रवास आज माझा 8 गायींवर येऊन पोचला आहे. तर खूप कष्ट आहे, व्यवसाय सोप्पा नाही. आणि असं कसं पण करायचं आणि चला जाऊ द्या म्हणायचं असा व्यवसाय नाही. व्यवसायात खूप कष्ट करावं लागतं आणि मेहनत पण तेवढीच आहे. आणि दुसरी गोष्ट तर खूप खूप असं लक्ष देऊनच करावं लागतं. अजिबात असं हलगर्जीपणा करून तर अजिबातच चालत नाही. तर एवढं व्यवस्थित केलं ना मग बाकी काय प्रॉब्लेम नसतो. पण मन लावूनच खरंच दूध व्यवसायात उतरलं पाहिजे आणि अजिबात गडबड करायची नाही. आणि लगेच माझ्याकडे पैसे आहेत तर मी 4 गाई संगतीच आणीन आणि व्यवसाय मोठा उभा करीन किंवा 2 लाखाचं शेड बांधीन आणि जिथल्या तिथं टॉपमध्ये करीन. अजिबात तसलं डोक्यात सुद्धा घ्यायचं नाही. जेवढं तुम्ही संघर्ष करचाल आणि जेवढं तुम्ही ह्याच्यावर अभ्यास करचाल तेवढं तुम्ही पुढं जाचाल. आणि गडबड जर केली तर तिथं तुम्ही लॉसमध्ये येणार, ही माझा अभ्यास आहे. कारण का मी एका गायीवरनं सुरू केलेला प्रवास आहे आणि आज माझा प्रवास 8 गायींवर येऊन पोचला आहे. मी 12 रुपये लिटरनं तुम्हाला सांगितलं आहे मागच्या पण व्हिडिओमध्ये, 12 रुपये लिटरनं दूध चालू केलं. तर आज माझं 40 रुपये दुधाला रेट झाला आहे. आणि इकडं पुढं परत ना कोंबड्या पण बघा तुम्ही. तर इथं आज माझं काय झालं तर टाकी भरून पाण्याची वाहिली गायींची आणि तिथं मग पाणी साठलं. आणि इकडं माझं ना गायींचं खायचं वैरण चालू होतं. धाराचं टायमिंग होतं. धाराची भांडी जोडून घेतली होती, आता धारालाच बसायचं राहिलं होतं. आणि बाकी सगळी कामं माझी आवरून झालती. तर इकडं मग एक गाय आणायची. ती गाय फेडत आपल्याला दूध म्हणजे गायींच्या सगळ्या गायींच्या दुधावर आपल्याला व्यापाऱ्याचं पण पेमेंट द्यायचं असतं. मी 10 दिवसाला 20,000 रुपये पेमेंट व्यापाऱ्याला देते. आणि बाकीचं मग आपल्याला पेंडी असते, पेंडीचं द्यावं लागते. तर वैरण असते, वैरणीचं द्यावं लागते. तर आपल्याला परत घर खर्चाला पण घरात पैसे लागतातच. तर एकदम जास्त पण पैसे आपल्याला देत आहे. 50,000 रुपये पेमेंट 10 दिवसाला येतं. तरी पण त्यात असं माझं नियोजन असतं, आता गायचं माझ्या फक्त 60,000 रुपये पेमेंट राहिले व्यापाऱ्याचं. तेवढं 60,000 दिलं की माझ्या 8ही गायी नील झाल्या. मी कुठलंही कर्ज घेतलेलं नाही किंवा कुठलंही काहीही करून व्यवसाय उभा केला नाही. सांगितलं ना की अजिबात गडबड करायची नाही. आणि लोन काढायचं ती आता तुम्ही म्हणसाल कोबा करा
किंवा दावण बांधा किंवा आणखीन हायपाय करा, आणखीन आपल्याला असं स्ट्रॉंग दिसलं पाहिजे, अजिबात नाही. जसं आपल्याकडं पेमेंट आहे तसंच करत राहायचं. अजिबात ह्या व्यवसायात ना गडबड करायची नाही. आणि इकडं माझी ही गाय बघा अजिबात हालत नाही. मशीन लावून आपण साईडला जरी गेलं तरी ती पायसुद्धा उचलणार नाही, एवढी गाय शांत आहे. मग चला म्हणलं आज हिचा असं शूट घेऊया आपण. तर माझा सांगण्याचा उद्देश काय आहे की आज मोबाईलला रिचार्ज करायला पैसे नसणारी महिला आज 10 दिवसाला जर 50,000 रुपये पेमेंट कमवू शकत असेल तर बघा, मनात आणलं तर आपण काहीही करू शकतो. असं नाही की आपण करू शकेल का असं विचार करूनच आपण थकून जातो. आणि एवढा विचार करत जर बसला ना तर आपण खरंच पाठीमागच राहतो. तर विचार करायचा नाही, धाडस करायचं, संघर्ष करायचा, येईल त्या परिस्थितीला तोंड द्यायचं. आणि किती जरी वाईट परिस्थिती आली तरी त्या परिस्थितीला तोंड देऊन आपण पुढे जायचं. आणि महत्त्वाचा विषय आजकालच्या दुनियेत असा झाला आहे ना, तुम्हाला किंमत नाही, तुमच्या पैशाला किंमत आहे. तुमच्या खिशात जर पैसे असेल तर लोक तुम्हाला किंमत देते ती, आणि तुमच्या खिशात पैसा जर नसेल ना तर लोक तुम्हाला अजिबात किंमत देत नाही ती. आपण म्हणतो हां मला ही लय मान देतो, मला ती लय मान देतो, तर ही विसरा. कारण का ही मी स्वतः अनुभवलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. अजिबात नाही, पैशाशिवाय कुणीही आपल्याला किंमत देत नाही. ही माझा तर अनुभव आहे. तर फक्त पैसा कमवला पाहिजे. पैसा कमवला ना लोक बघा तुम्ही आपल्याला आपोआप विचारायला येते. ते आपल्याकडे जर नसेल ना पैसा तर तुम्हाला कुणीही विचारणार नाही. असं दुनियेत आता चाललंय, कोणी कुणाचं नाही. आणि आपल्या वाईट काळात जर आपल्याला साथ देणारा कोण असेल तर कुणीच नाही, कोणच देणार नाही. आणि आपला जर चांगला काळ असेल, त्या चांगल्या आपल्या काळात बघा तुम्ही आपल्याला न विचारणारी लोकंसुद्धा विचारते ती, असं असतं. तर म्हणून एकच करायचं, कुठलाही विचार करायचा नाही, खंबीर राहायचं आणि कष्ट करत राहायचं. कष्टाचं फळ आहे बघा तुम्ही. असं कष्ट केलं की फळ देव आपोआप देतो. आणि प्रामाणिकपणाने आपल्या स्वामी आईची सेवा करायची आणि स्वामी आई आपल्याला नक्कीच फळ देणारच देणार. तर बघा माझ्या कष्टाचं फळ. इकडं मशीन चालू करून घेतली होती आणि मशीन चालू करून झिरो केला, केंड ठेवून घेतली काट्यावर अशी. आणि काट्यावर केंड ठेवून घेतल्यानंतर ना मग इकडं दूध वतलं आणि आपलं आज संध्याकाळचं दूध दाखवते तुम्हाला. आता ही झिरो करून घेतलं केंड ठेवल्यानंतर, आणि झिरो करून घेतल्यानंतर परत दूध वतलंय मी. आणि दूध वतल्यानंतर तुम्हाला दाखवलंय तर माझं संध्याकाळचं 63 लिटर दूध भरलंय. असं असतं आपल्या कष्टाचं फळ. 63 लिटरचा 40 रुपयानं हिशोब करा आणि मला कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा. मी कुठलंही काही असं ही दाखवत नाही, जी आहे ती आपलं रिअल दाखवायचं, खरं तेच. तर चला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करा. चला.